आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची 23 आणि 24 सप्टेंबरला बैठक। भाजप कोर कमिटीसह निवडणूक समिती सदस्य उपस्थित राहणार। पितृपक्षानंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावं जाहीर करणार। अजित पवार गट महायुतीमध्ये 70हून अधिक जागांवर दावा करणार। विद्यमान आमदारांपैकी कोणाचे तिकीट कापलं जाणार नाही। देवगिरीवरच्या बैठकीमध्ये हमी तर वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना। अजितदादा गटाकडून मराठवाड्यामधील 5 जागांवर दावा। पाथरी, जालना शहर, घनसावंगी, गंगापूर, धाराशिव, कळंब मतदारसंघावर दावा केला जाणार, सूत्रांची माहिती। मुंबईतील 36 जागांवर लवकर तोडगा काढण्यावर मवियाची खलबतं। मुंबईतील 6 ते 7 जागांवर तिढा। मेरिटनुसार जागावाटप बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। जागावाटपावर मवियाची आज आणि उद्या बैठक। महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा। प्रत्येक जागेवर सहमत, मतभेद नाहीत। एखाद्या दुसऱ्या जागेवरून दुमत असू शकतं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू आणि राजू शेट्टींची एकत्रित बैठक। इतर घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11:30 वाजता बैठक होणार। विधानसभेसाठी रणनीती आखण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर आणि जरांगेंना सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू। आम्ही एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहोत, राजू शेट्टींची माहिती। वन नेशन वन इलेक्शन लोकशाही विरोधी। वन नेशन वन इलेक्शन यांना नो इलेक्शन करायचं आहे, त्याची ही तयारी। संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका।